नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असं वाटत आहे का, पैसा येतो पण टिकत नाही? महिन्याच्या सुरुवातीलाच पगार येतो आणि काही दिवसातच खर्च होऊन जातो. घरात सतत आर्थिक तणाव जाणवतो. अशा वेळी अनेक लोक वास्तुशास्त्राकडे वळतात. परंतु वास्तू म्हणजे जादू नाही. अनेक परंपरांमध्ये काही गोष्टी शुभ मानल्या जातात आणि त्या घरात स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मक वातावरण राखण्याची आठवण करून देतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 वास्तू मान्यता जाणून घेणार आहोत. यातील शेवटचा मुद्दा अनेक लोक विसरतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया. पहिलं, मुख्य दरवाजा. वास्तूनुसार मुख्य दरवाजा स्वच्छ आणि मोकळा ठेवणे शुभ मानले जाते. दरवाजासमोर तुटलेल्या वस्तू, कचरा किंवा अनावश्यक सामान ठेवू नये, अशा पारंपरिक मान्यता आहे. अनेकांच्या मते स्वच्छ प्रवेशद्वार सकारात्मक वातावरणाचे प्रतीक मानले जाते. दुसरी गोष्ट, पैसा ठेवण्याची जागा. हो, तुम्ही जिथे पैसा ठेवता ती जागा, रोख रक्कम, दागिने किंवा महत्त्वाची कागदपत्रे एकाच निश्चित ठिकाणी नीट ठेवण्याची सवय चांगली मानली जाते. वास्तू मान्यतांमध्ये तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागेबाबत काही दिशा शुभ मानल्या जातात, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ती जागा स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित असावी. आता 3, संध्याकाळीचा दिवा. अनेक भारतीय घरांमध्ये संध्याकाळी देवघरात दिवा लावण्याची परंपरा आहे. ही धार्मिक श्रद्धा असून अनेकांना त्यामुळे घरात शांत आणि प्रसन्न वातावरण जाणवते. आता नंबर 4, स्वच्छता. अस्वच्छ घरात नकारात्मकता वाढते अशी लोकमान्यता आहे. विशेषतः स्वयंपाकघर, देवघर आणि मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवण्यावर अनेक कुटुंबांमध्ये भर दिला जातो. आता नंबर 5, हिरवी झाडे. हिरवी झाडे, तुळस, मनी प्लॅन्ट, कोरफड, जास्वंद यासारखी निरोगी झाडे अनेकांच्या श्रद्धेनुसार शुभतेचे प्रतीक मानली जातात. मात्र सुकलेली किंवा वाळलेली झाडे वेळेवर हटवावीत. आता नंबर 6, पाण्याची गळती. नळ सतत गळत असेल तर पाणी आणि पैशाची नासाडी होते. ही गोष्ट वास्तूपेक्षा व्यवहारातही महत्त्वाची आहे, म्हणून गळती त्वरित दुरुस्त करा. आता नंबर 7, आरसा. अनेक वास्तू मान्यतांमध्ये आरशाच्या जागेला महत्त्व दिले जाते. आरसा स्वच्छ ठेवणे आणि तुटलेला आरसा बदलणे योग्य मानले जाते. नंबर 8, धान्याचे डबे. धान्य आपण भरून ठेवतो त्या धान्याचे डबे. घरातील धान्याचे डबे पूर्ण रिकामे ठेवू नयेत अशी काही ठिकाणी परंपरा आहे. यामागे समृद्धीचे प्रतिकात्मक महत्त्व जोडले जाते. आता नंबर 9, अनावश्यक वस्तू. वर्षानुवर्ष न वापरलेल्या वस्तू साठवून ठेवल्याने जागा अटते. वेळोवेळी नको असलेल्या वस्तू बाजूला काढल्याने घर अधिक मोकळे आणि व्यवस्थित वाटते. नंबर 10, सर्वात महत्त्वाची. मित्रांनो, वास्तू हा श्रद्धा आणि परंपरेशी संबंधित विषय आहे. फक्त वास्तू बदलल्याने किंवा एखादी वस्तू ठेवल्याने पैसा आपोआप येतो असा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. खरी आर्थिक प्रगती होते ती मेहनतीने, योग्य आर्थिक नियोजनाने, बचतीच्या सवयीने, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्याने आणि त्यासोबत अनेक लोक श्रद्धेनुसार वास्तूच्या काही गोष्टीचेही पालन करतात. आता आपण व्हिडिओचा समारोप जाणून घेऊया. तुमच्या मते या 10 गोष्टींपैकी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची वाटली? आणखी कोणती पारंपरिक वास्तू मान्यता तुम्ही ऐकली आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच धार्मिक, वास्तू आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. शिवशंभो शंकराय नमः. धन्यवाद मित्रांनो. हर हर महादेव.